नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल गगनस्पर्शीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना डॅन्ड्रफची किंवा इचिंग स्कॅल्पची किंवा ड्राय केसांचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी काही हेअर मास्क मी सांगणार आहे. जर ते यूज केले तर तुमचे केस नक्कीच खूप छान म्हणजे तुमच्या केसांमधला डॅन्ड्रफ दूर होईल. त्याचबरोबर तुमचे केस छान मॅनेजेबल होतील. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एखादा हेअर पॅक घेऊन येऊ शकता अगदी अफोर्डेबल 50-100 रुपयात. ते लावल्यानंतर तुमच्या केसांमध्ये खूप छान अशी शाईन म्हणा किंवा एक इन्स्टंट रिझल्टसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. पण त्याच्यानंतर जे त्याचे साईड इफेक्ट येतात, जसं की खूप अवेळी केस पांढरे होणं किंवा ड्राय होणं, त्याच्यानंतर लावल्यापुरतं तर खूप चांगलं वाटतं. पण त्याच्यानंतर अचानक तुमचे केस खूप जास्त ड्राय व्हायला लागतात किंवा हेअर फॉलसुद्धा खूप जास्त येतो. केसांमध्ये स्प्लिटन्स येतात, डॅन्ड्रफ होतात, स्कॅल्पमध्ये इचिंग व्हायला लागते. असे बरेच प्रॉब्लेम होतात जेव्हा तुम्ही मार्केट बेस एखादा प्रोडक्ट वापरता. कारण त्याच्यामध्ये खूप जास्त सल्फेट, पॅराबेन असे केमिकल्स वापरलेले असतात. प्रिझर्व्हेटिव्हसुद्धा खूप जास्त प्रमाणात वापरलेले असतात. मग या सगळ्या गोष्टींपासून कसं वाचायचं? तुमच्या केसांना एक नॅचरल गोष्टींनी खूप चांगली केअर कशी द्यायची? कधी पण लक्षात ठेवायचं नॅचरल गोष्टींवरती डिपेंड राहिलेलं खूप चांगलं केमिकल्स युक्त प्रॉडक्टपेक्षा. त्या गोष्टी तुम्हाला तात्पुरतं खूप छान असं सोल्युशन देतात. पण लाँग टर्मसाठी तुमच्या केसांना पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतात. त्याच्यामुळे होईल तेवढं नॅचरल गोष्टींवरतीच आपल्याला स्टिक राहायचं आहे. सो जर तुमचे केस खूप जास्त ड्राय आहेत किंवा तुमच्या केसांमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होतो, डॅन्ड्रफचा वगैरे जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल म्हणजे एकदा गेला तरी परत लगेच डॅन्ड्रफ येतो. तर अशा स्कॅल्पला किंवा अशा तुमच्या डॅन्ड्रफला तुम्ही कसं ट्रीट करू शकता घरच्या घरी अगदी कमी वस्तूंमध्ये. त्याचबद्दल मी तुम्हाला काही हेअर पॅक किंवा हेअर मास्क सांगणार आहेत. सो व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे. सगळ्यात पहिला आपला हेअर पॅक जो आहे तो म्हणजे दही आणि मध. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी लावता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दह्यामध्ये खूप जास्त अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात, लॅक्टिक ॲसिड असतं. त्याचबरोबर तुमच्या केसांना खूप जास्त सॉफ्ट बनवतं, मॅनेजेबल बनवतं. स्प्लिटन्सची जी प्रॉब्लेम असते ना, ती सुद्धा तुमची दूर व्हायला हेल्प होते. त्याचबरोबर हेअर फॉलला सुद्धा दही तुमचं कमी करतं. स्कॅल्पमध्ये जे पण अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते त्याच्यामुळे स्कॅल्पमधलं जे इचीनेस वगैरे असतं ते सुद्धा पूर्णपणे तुमचं कमी होतं. आणि आपण मध वापरलेलं आहे त्याच्यामुळे मधामध्ये जो सॉफ्टनेस असतो किंवा एक हायड्रेट करण्याची जी प्रॉपर्टी असते ना, त्याच्यामुळे तुमच्या केसांना एक छान असं सॉफ्टनेस म्हणा किंवा केसांना तुमच्या पूर्णपणे छान असं हायड्रेट करण्याचं काम आहे ना, ते दही करतं आणि मधसुद्धा करतं. त्याच्यामुळे या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्र मिक्स करून वीकमधून एकदा लावता, अंघोळीच्या अगोदर तुम्हाला अर्धा पाऊण तास हा हेअर पॅक प्रिपेअर करायचा आहे. 5 मिनिटामध्ये प्रिपेअर होतो आणि तुम्हाला अर्धा तास केसांवरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल शॅम्पू वापरून किंवा जर तुमचा जो अँटी डॅन्ड्रफ वगैरे शॅम्पू असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण अँटी डॅन्ड्रफ जे शॅम्पू असतात ते केसांना खूप जास्त ड्राय करतात. त्याच्यामुळे ते शॅम्पूसुद्धा वापरणं बऱ्यापैकी टाळायचं आहे. वापरलं तरी खूप कमी प्रमाणात वापरायचे आणि ते शॅम्पू डायल्यूट करूनच तुम्हाला वापरायचे आहेत. त्याच्यानंतर आपली पुढचा हेअर पॅक येतो तो म्हणजे मेथी दाणे आणि लिंबू. तुम्हाला काय करायचं आहे, रात्री मेथी दाणे जर तुमच्या हेअर लेंथ वाईज घ्यायचं आहे, मीडियम हेअर लेंथ असेल तर तुम्हाला 3 चम्मच पुरेसे होतात. लाँग हेअर असतील तर 4 चम्मच घेऊ शकता. कमी असेल तर 2 चम्मचसुद्धा तुम्हाला भरपूर होऊन जातात. रात्री तुम्हाला छान असं भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते मेथीदाणे तुम्हाला छान मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात एक अर्ध लिंबू पिळायचा आहे आणि तो हेअर मास्क तुमचा रेडी होतो. अंघोळीच्या अगोदर तुम्ही 1 तास वगैरे तुम्ही केसांवरती लावून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान असा शॅम्पू करायचा आहे. शॅम्पू परत तुम्हाला माईल्ड यूज करायचा आहे. शॅम्पू हा माईल्डच यूज करायचा आहे. शॅम्पू तुमच्या केसांना भयानक ड्राय करत असतो. तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफची, ड्रायनेसची प्रॉब्लेम असेल तर ऑइलिंग केल्याशिवाय तुम्हाला केस धुवायचेच नाहीयेत. आता मेथी दाण्याचा जो हेअर पॅक आहे ना, तो तुम्हाला स्कॅल्पवरती कुठला पण हेअर पॅक जर डॅन्ड्रफसाठी तुम्ही वापरत असाल तर स्कॅल्पवरती तुम्हाला व्यवस्थित लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही लेंथवरती सुद्धा वापरू शकता. कारण की स्कॅल्पचा ड्रायनेस तुमच्या लेंथमध्ये सुद्धा आलेला असतो. त्याच्यामुळे सुद्धा केसांमध्ये ब्रेकेज वगैरे होत असतं. मग ते सुद्धा ट्रीट व्हायला हवं. तुमच्या केसांना एक छान हायड्रेशन भेटावं. त्याचबरोबर केसांना स्प्लिट एंड्सची वगैरे प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यामुळे कुठला पण हेअर पॅक स्कॅल्प बरोबरच लेंथवरती पण अप्लाय करायचा असतो. त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट त्याला सुद्धा भेटून जातात.
आता मेथी दाण्यांमध्ये खूप छान अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. तुमच्या केसांना डॅन्ड्रफ घालवण्यासाठी त्या खूप मदत करतात आणि लिंबूसुद्धा तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये सुद्धा जे ॲसिड असतं ते डॅन्ड्रफला फाईट करतं आणि लिंबामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही स्कॅल्पवरती लावता, तेव्हा तुमचा डॅन्ड्रफ पूर्णपणे ट्रीट व्हायला हेल्प होते. जर तुम्ही वीकमधून एकदा आणि महिन्यातून 2-3 वेळा असं तर तुम्ही हा हेअर मास्क रिपीट केला तर तुमचा डॅन्ड्रफ पूर्णपणे नाहीसा होईल. त्याचबरोबर मेथीदाणे तुमच्या केसांना खूप छान हेअर ग्रोथ देतो. त्याचबरोबर हेअर फॉलसुद्धा कंट्रोल करतो. मग त्याच्यामुळे हायड्रेशनसुद्धा प्रोव्हाईड करतो. अशा बऱ्याच गोष्टी मेथी दाण्यांचा हेअर पॅक करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही नॅचरल गोष्टींचे हेअर पॅक नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्यानंतर पुढचा हेअर पॅक येतो आपला तो म्हणजे कडुलिंबाची पानं. आता कडुलिंबाची पानं अगदी सहज उपलब्ध होणारा घटक आहे. म्हणजे घराच्या आसपास कुठे पण आपल्या झाड असतं. तुम्ही ॲज इट इज ती पानं आणून छान स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरमधून वाटून काढू शकता. ॲज इट इज हेअर पॅक लावू शकता किंवा त्याचं तुम्ही पाणी सेपरेट करू शकता गाळून घेऊन. ॲज इट इज लावलं तर ते लिंबाच्या पानांचा जो चोथा असतो तो केसांमधून निघायला थोडासा त्रास करतो. त्याच्याऐवजी तुम्ही त्याचं पाणी स्कॅल्पवरती लावू शकता. लिंबामध्ये सुद्धा खूप जास्त अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात. बऱ्याच आयुर्वेदिक गोष्टींमध्ये कडुलिंबाचा पाला वापरला जातो. तुम्हाला ऑनलाईन किंवा स्टोअरमध्ये सुद्धा कडुलिंबाची पावडर भेटेल. पण जर आपल्याला फ्रेश गोष्टी भेटत असतील तर पावडर का वापरायची? त्याच्यामुळे कडुलिंबाच्या पानांपासून तुम्ही एक लिक्विड बनवू शकता मिक्सरमध्ये वाटून घेऊन आणि ते सुद्धा स्कॅल्पवरती लावू शकता. याच्यामध्ये सुद्धा अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असतात आणि त्याच्यामुळे जी इचिंग वगैरे किंवा डॅन्ड्रफची प्रॉब्लेम असते ती दूर व्हायला हेल्प होते. त्याच्यानंतर पुढचा आपला हेअर पॅक येतो तो म्हणजे तेल आणि कापूर. आता कापूर हा खूप छान अँटीबॅक्टेरियल आहे. आजपर्यंत तुम्ही कापूरबद्दल जास्त ऐकलंच नसेल, की कापूरसुद्धा तुम्ही केसांना लावू शकता. कापूर तुमच्या केसांना हायड्रेट करायला, त्याचबरोबर त्याच्यातले जे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ना, त्या तुमच्या स्कॅल्पचं जे पण इन्फेक्शन वगैरे असतात ते दूर करायला हेल्प करतं. त्याच्यामुळे तुम्हाला कापूरसुद्धा तुम्ही स्कॅल्पवरती यूज करू शकता. जर तुम्हाला इची स्कॅल्पची, डॅन्ड्रफची प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला तेलसुद्धा घ्यायचं आहे. दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक छान असं तुम्ही ऑइल बनवू शकता. इथे हेअर पॅक नाही होणार हा, कारण की तुम्हाला 1 चम्मच कापूरची पावडर घ्यायची आहे आणि 2-3 चम्मच घेऊन तुम्हाला ऑइल घेऊन या दोन्ही गोष्टी मिक्स करून छान तुम्हाला स्कॅल्पवरती मसाज करायची आहे. आणि तुम्ही ही कापूरचं जे तेल आहे ना, ते तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा सोडू शकता. याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट्स तुमच्या केसांना भेटतील. केसांमधला ड्रायनेस दूर करायला, त्याचबरोबर डॅन्ड्रफसुद्धा दूर करायला हे हेल्प करतं. त्याच्यानंतर आपला पुढचा हेअर पॅक येतो तो म्हणजे कोरफडचा. आता कोरफड तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, की केसांसाठी लिटरली खूप जास्त याचे फायदे आहेत. केसांमधला ड्रायनेस असू देत, केसांचा डॅन्ड्रफची प्रॉब्लेम असू देत, हेअर ग्रोथची, हेअर फॉलची, त्याचबरोबर तुमच्या केसांना स्प्लिट एंड्सची प्रॉब्लेम असू दे, ड्रायनेसची प्रॉब्लेम अशा अशा प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमचं कोरफड आहे किंवा ॲलोवेरा जेल आहे. तुम्ही जर ॲज इट इज कोरफडीचं एक पान घेऊन छान स्वच्छ धुवून ते केसांवरती लावलं तरी चालेल किंवा त्याचा गर काढून तुम्ही मिक्सरमधून घेऊ शकता फिरून आणि ते जेल बनवून सुद्धा तुम्ही ते स्कॅल्पवरती लावू शकता. जर तुमच्याकडे अजून टाईम असेल तर तुम्ही त्याच्यात एखादा अंडा वगैरे टाकू शकता. खूप छान सिल्की, शायनी केस होतात. आणि हा जो हेअर पॅक आहे तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करू शकता. प्रत्येक हेअर पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा आणि महिन्यातून 3-4 वेळा असं नक्की रिपीट करू शकता. त्याचबरोबर कुठला पण हेअर पॅक लावल्यानंतर तुम्हाला 1 ते दीड तास तुम्हाला केसांवरती ठेवणं गरजेचं असतं. तरच तो व्यवस्थित काम करतो. अंघोळीच्या अगोदर अर्धा तास, 1 तास तुम्ही नक्कीच एवढा टाईम तुमच्या केसांसाठी देऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करायचं आहे. माईल्ड शॅम्पू यूज करून. शॅम्पूसुद्धा जास्त वापरणं टाळायचं आहे. तो तुमच्या केसांना प्रचंड ड्राय करत असतो. सो अशा या गोष्टी वापरून तुम्ही तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह करू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात मग एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.